नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज 17 नोव्हेंबर 2024 जिंतूर विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश नागरे यांच्या प्रचारार्थ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेसाठी जिल्ह्यातून अनेक ठिकाणाहून नागरिक आपापल्या खेड्यापाड्यातून या ठिकाणी दाखल होत आहेत। या सभेसाठी आपल्यासोबत कोणत्या गावचे कसर या गावातील काही चंद्रकांत मोरे आणि रामभाऊ वैद्य, नितीन कांबळे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आज या सभेसाठी जात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात निवडून आणण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आज ते या ठिकाणी सभेला उपस्थित आहेत। काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। सांगा। ओके, बोरीहून आलेलो होतो आम्ही। आम्हाला असं जाणवलं की आतापर्यंत या निवडणुका इतक्या झालेल्या आहेत तर बहुजनांच्या हिताबद्दल आतापर्यंत असा कोणीच बोलणारा व्यक्ती भेटला नव्हता। याच्या अगोदर एवढ्या झाल्यात निवडणुका तरी पण कोणी काय करण्याची उमेद आमच्याकडून काही नव्हती लोकांना, त्याच्याकडून बी आम्ही काही घेतली नाही। आज आम्हाला असं वाटतं की सुरेश भैया नागरे हे बहुजनच्यासाठी काहीतरी करतील या उद्देशाने आम्ही इथं एवढे लोक मोठ्या संख्येने इथं आलेलो आहेत आणि त्यांना आमचा भरपूर पाठिंबा राहील। एवढं किती मतांना निवडून? मतानं आता सध्याच्या तर एवढ्या तिरंगी लढतीमध्ये तेवढं सांगतात नाही, पण भरपूर मताने भरघोष मताने आम्ही देण्याचा प्रयत्न करणार ही आमच्या सगळ्याची ग्वाही राहील। मी चंद्रकांत मोरे कसर जोरान बोला ना। आलेलो होतो ह्याच्या प्रचारात। चंद्रकांत मोरे जोर आज सीट लागल्याचं असं खात्री होते, असं माहोलवरून सगळं व्यवस्थित होईल असं हे आमदार होतील 100% गॅरंटी आम्ही देतो तुम्हाला। चला बोला। ह्या वाक्य होणार आपले नागरे साहेब 100% येणार म्हणजे येणारच। चला आम्हाला पूर्ण प्रतिसाद आहे नागरे साहेबाला। बोला साहेब। मी नितीन कांबळे कसरवरून आलो। आम्ही भरपूर सभा पाहिल्या आम्ही, पण या सभेसारखा माहोल आतापर्यंत आम्हाला भेटला नाही, त्याच्यामुळे आमची 90% आमची गॅरंटी आहे। भैया हमेशा आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही त्याला हमेशा पाठिंबा देण्याच्या मागे राहणार आणि कमीत कमी 50,000ची लीड आम्ही सुरेश भाऊ नागरे साहेबांचा विजय असो। घोषणा द्या। सुरेश भाऊ नागरे साहेबांचा विजय असो। सुरेश भाऊ नागरे साहेबांचा विजय असो। सुरेश भाऊ नागरे विजय असो। या ठिकाणी गायके पिंपळगाव या ठिकाणून सुद्धा नागरिक आलेले आहेत। आपल्यासोबत या महिला आहेत, आज त्या सभेसाठी आलेले आहेत आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी त्या या सभेला उपस्थित आहेत। काय सांगतात? आम्हाला ही सभा खूप आवडती। आम्ही नागपूरला गेलो होतो, या सभेला हजर आहेत। आम्ही कुठल्याही तर कार्यक्रमाला आम्ही कधी बी आम्ही हजर राहू। आज आपल्या जिंतूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे आहेत, आपण त्यांच्या सभेसाठी चाललात, काय सांगा? आम्ही वंचितसाठी आम्ही मत देणार, आमचं वोट राहणार आहे। जय भीम। जय भीम। चला बोला भाई। जय भीम। बोलायचं जय भीम। बोलो जय भीम। हमारे साथ है। मी बाळासाहेब कानडे पाटील, वंचित बहुजन आघाडी सभा आहे। डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांचे विचार चांगले आहेत आणि वाघमारे नवनाथ लक्ष्मण हाके नवनाथ आबा येणार आहेत। त्या सभेसाठी आम्ही चालवलो आहेत आणि वंचित बहुजन आघाडीसाठी बोर्डीकर साहेबाला मतदान केलं 50 वर्षे आणि याला भांबळ्याला केलं, पण काही नाही, रोडची धीमी गती आहे, कामं नाही काय नाही। त्यासाठी आम्हाला नवीन चेहरा सुरेश भैया नागरे नवीन चेहरा आहे आणि त्यालाच आम्ही संधी देणार आहे। धन्यवाद। की आपलं मत कोणाला
आणि आपण कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर सुरेश भैया नागरे यांना आपलं मतदान देणार आहे आपण जाणून अच्छा शेख हाफिज शेख मंसूर इधर शेख हाफिज शेख मंसूर हाँ आदमी अच्छे नागरे साहब, उसकी उनके देरे भट्टाचार्य आदमी नहीं है, अच्छे आदमी है वो। हाँ बाकी के दोनों भी भाई आमदार वो आमदार सब भट्टाचार्य है। अच्छा ये कुछ काम कर रहे नहीं, विकास नहीं कर रहे, कुछ नहीं कर रहे। पानी नहीं कौशली को पीने को, नल नहीं, लाइन नहीं है, लोग परेशान है। तो आज जो सभा है एडवोकेट प्रकाश आंबेडकर की, हाँ। इस सभा जो आप सुनने के लिए आए हैं हाँ, बराबर। और आपका मत भी उनको मतदान हाँ, वंचित को मतदान कर रहे हैं हम। धन्यवाद। चला बोला। सैयद अवैस कादरी मेरा नाम है। हम कौसड़ी थे, हमारे गाड़ियाँ कम से कम तकरीबन 15-20 आए है वो, क्योंकि इससे पहले आमदार 5 साल मेघना दीदी रहे और वो 5 साल में खाली एक बार आए, वो भी उनके प्रचार की वजह से आए। कौसड़ी के जो हालात थे वो देखे नहीं, कुछ नहीं। अभी कौसड़ी के ऐसे हालात है कि हफ्ते में वहाँ पानी नहीं रहता, लाइट नहीं, हर इसकी तकलीफ है, वहाँ हर चीज़ की तकलीफ है। और हम जितने भी आए सब नागरे साहब को वोट करने के लिए। नागरे ये लोगों को काम देंगे, ग्राम का विकास काम करेंगे और जो नवे बच्चों को एक रोजगार देंगे, ऐसा आश्वासन को दिया है उन्होंने, वैसा काम करेंगे। तो इसके पहले भी भांबड़े साहब थे, मेघनाताई बोर्डीकर, ये जो एमएलए हो चुके हैं, लेकिन आज भी वो मैदान में खड़े और एक नए चेहरा बोल के सुरेश भैया नागरे, क्या इनके बारे में क्या कहते हैं? उन्होंने कुछ नहीं किया, माजी ने कुछ नहीं किया बोल के तो हम सुरेश भाई को चुने हमने, हम उन्हें वोट देंगे। धन्यवाद। कौसडी येथील नागरिक या ठिकाणी माध्यमाशी बोलताना उपस्थित आहेत। दुसरे नागरिक आहेत कौसडीचे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आपलं मत नेमकं विकासाच्या माध्यमातून कोणाला जाणार आहे। सुरेश भैया नागरे हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे आहेत आणि या ठिकाणी युवा नेतृत्व म्हणून आज ते तिरंगी लढतीला सामोरे जात आहेत। माजी आमदार विजयराव भांबळे, माजी आमदार मेघनाताई बोर्डीकर, रनिंग आमदार मेघनाताई बोर्डीकर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची ही फाईट होणार आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर आज जिंतूर शहरामध्ये दाखल होत आहेत। आपल्यासोबत नागरिक आहेत, काय सांगतात? मी कौसडीचा आहे। सुरेश भैयाजी नागरे बहुजन आघाडीचे आहेत। याच्या पहिले आम्ही मेघना सकोरे बोर्डीकरला आणि विजयराव भांबळेला यांना दोघांना दोनदा संधी देऊन तरी आज रोजी कुठं जिंतूर तालुका व सेलू तालुक्यामध्ये कुठंही विकास झालेला नाही। अजून आमच्या गावात कौसडी इतका मोठा गाव आहे, तिथं सगळे समाजाचे लोक राहतात। माळी समाज आहे, मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, वंजारी समाज आहे, धनगर समाज आहे, इतके जातीचे लोक असून मेघना बोर्डीकरला किंवा विजयराव भांबळेला सगळ्याला मदत करून त्याला निवडून दिला तरी त्यांना काही गावाचा विकास केला नाही। म्हणजे तिथं जातीपातीचं आज राजकारण चालू आहे। जे मेघना बोर्डीकर आहे आणि जे विजयराव भांबळे पण आहे, हे जात बघून लोक बघून पैसे देऊन हे मत लोकांचे आहेत। आता इतके लोक जे सुरेश भैयाच्या नागरिकाचे मागं आहेत, हे बगर पैशाचे आहेत, यांना काहीची लालूच नाही, यांना काहीची 1 रुपयाची आशा नाही। हे लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, हे शेतकरी लोक आहेत। यांना असं वाटते की बाबा आता 2 चेहरे लई जुने झाले, आता नवीन चेहरा म्हणून सुरेश नागरे भैयाला आम्ही निवडून देणार आहे आणि त्याला 100% आमदार करणार आहे। कारण की आम्ही वंचित बहुजन आघाडी डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांचा खूप आभार मानतो मी की त्यांना सुरेश भैया नागरेला आमचा तिकीट देऊन आमचाही मान वाढीला आणि आमचे वंचितचे जे लोक आहेत ते पण आमच्या सोबत आहेत। कारण मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीचा, कारण की मुस्लिम समाज आणि एससी समाज आणि जे असं आमचा जातीपातीचा काहीच नाही। आमच्यासोबत मराठा समाज आहे, ओबीसी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, सगळंच आहे। मात्र हे 2 आमदारला फक्त या जातीवर मतदान करायचं आहे। यांना माहिती आहे की कसं कोण वंजारी समाज कसं वडता येईल, मराठा समाज कसं वडता येईल, एसी समाज काय वडता येईल। मात्र लोक आता जागरूक झालेले, जनताला सगळ्याला माहीत झालेलं आहे की हे लोक नुसतं 5 वर्षासाठी एक दारूची बॉटल दिली, 1000 रुपये दिले की यांचं संपलं। त्यांच्यानंतर ते गावात बघत नाही, ते काय झालं काय बघत नाही। आता आमच्या कौसडीमध्ये इतकी मोठी ग्रामपंचायत आहे, आमच्या कौसडीमध्ये इतकं मोठं ग्रामपंचायत आहे। आता कौसडी ग्रामपंचायतमध्ये आमच्या मुजात काहीतरी जे म्हणले काहीच विकास झाला नाही, आज रोजी पण नाही आणि होणार पण नाही। कारण की आम्ही त्याच्यामुळं जे सुशिक्षित माणूस आहे, शिकलेला सवरलेला माणूस आहे, जे सुरेश भैया नागरे, कारण की उद्योगपती आहे, त्यांना काही आशा नाही। जे माणूस त्याला काहीची आशा नसते ते पण भूक खात नाही कोणाचं। मात्र हे लोकांना नुसतं भूक खायची सवय पडलेली आहे की लोकांचे मागं राहून पुढे राहून कसं लोकांचे मत घेता येईल, जातीवाद करून भांडणं लावून। बोर्डीकरचं तर ते फाईटच आहे, घरात भांडणं कसे लावायचे, राजकारण करून लोक कसं फोडायचे,
हे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही सुरेश भाई नागरेला आम्ही निवडून देणार आहे. धन्यवाद. आपल्यासोबत कौसडी येथील नागरिक यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेले की आम्ही 1 रुपया न घेता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत आणि जे जातीपातीचं राजकारण आहे ते बाजूला ठेवून या ठिकाणी नवीन चेहरा सुरेश भैया नागरे यांनाच आम्ही प्रचंड मताने विजय करणार आहोत असं माध्यमाशी बोलताना. आपल्यासोबत अजून काही नागरिक आपण त्यांच्याशी जाणून घेणार. नाव सांगा. बापूराव तिथे ज्याप्रमाणे या परभणी जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामधून शिवसेनेचा पहिला खासदार हा परभणी जिल्ह्याने दिला होता, तसंच आज आम्ही रेकॉर्ड ब्रेक करणार आहेत. या परभणी आपल्या जिंतूर सेलू तालुक्यामधून वंचित बहुजन आघाडीचा पहिला आमदार आम्ही विद्या भवनामध्ये पाठवण्याचं काम करणार आहेत. आणि खूप दिवस झाले, आता 10 वर्ष झालं भाजपचं सरकार आहे. शेतकऱ्याला देशोधडीला लावलंय, शेतीमालाला भाव नाही, नोटाबंदी केली. या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, याबद्दल काय मत आहे? लाडकी बहीण योजना आणली, राबवली, मान्य. आज आम्हाला 7,000 रुपये दिले, पण राज्य शासनाची सगळी तिजोरी खंडन करून टाकली. ती उद्या भरायची. दरडोई उत्पन्न आमचं कमी केलं येणं आणि ते खर्च उद्या ती तिजोरी कोण भरणार आहे? आम्हालाच भरावं लागणार आहे ना. आम्हाला त्या झळा पोचणार आहे. ते आमदार, खासदार, मंत्री, संत्री याच्या नोटा थोड्या बाहेर निघणार आहे. आमच्याकडून, आमच्या खिशातून ती वसूल केली जाणार. याचं फान आम्हाला पण आणली. लाडकी बहीण योजना आणली तर महागाई किती वाढवली आहे ना. महागाई झाली, भरपूर झाली. फार गोष्टी म्हणजे महागाई झाली. जर 10 रुपये जर एका वस्तू महागाई झाली तर गरिबांना खायचं कसं? यायला तुला लाडकी बहीण वाटली 1500 रुपये महिना पडलाय. 1500 महिना पडला म्हणजे हप्त्यामध्ये 1500 रुपये पुरतात का? तेलाला पुरत नाही तेवढे. 150 रुपये किलो तेल केलंय. 40 रुपये 41 रुपये सोयाबीन केलंय. काय मतलब आलं ते 150 रुपये? धन्यवाद. ग्रामीण भागातून आलेले हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जिंतूर शहरात दाखल झालेले आहेत आणि आपल्याशी त्यांनी प्रतिक्रिया. कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. जिंतूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जी सभा आयोजित केलेली आहे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज वंचितच्या उमेदवाराला मोठ्या ताकदीनं निवडून आणण्यासाठी या ठिकाणी ग्रामीण भागातून कार्यकर्ते आलेले आहेत, महिला कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या माध्यमाला आज त्या सांगणार आहेत. काय नेमकं कशासाठी आपण नवीन चेहऱ्याची निवड करत आहात? आपल्यासमोर आधी जे दिग्गज 2 उमेदवार होते ते सुद्धा या ठिकाणी रिंगणात उभे आहेत आणि आज नवीन चेहरा आपल्यासमोर आहे, सुरेश भैया नागरे. आज आपल्यासोबत या ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहेत, काय सांगतात? आमच्या बाबासाहेबांचा आम्हाला खूप अभिमान आहे. प्रकाश आंबेडकर नेता आहे, त्याच्या वतीने आपल्या नागरे साहेबांना निवडून देणं जरुरीच आहे. जरुरीच आहे. पण आमच्यासाठी कोणीच भाग घेणार नाही प्रकाश आंबेडकराशिवाय. धन्यवाद. बोला बाई. सांगायचं असं झालं की आजपर्यंत जे आमदार राहिलेले आहेत, आज जिंतूर तालुक्यात कुठलाही विकास झालेला नाही. जसं रस्त्याचा असो, घरात आवाज योजना आलेल्या आहेत, त्या अर्ध्या दिलेल्या आहेत, अर्ध्या दिलेल्या नाही आहेत. पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, महिलांच्या पगारीचे प्रश्न आहेत. आम्ही मतदार झालो भरपूर प्रश्न असे जे आता आमदार आहेत त्यांनी हे काम केलेलं नाही आहे. दादा माझ्या मते तर असं आहे की वंचित बहुजन आघाडीचे जे आपले नागरे साहेब उभे आहेत तर ऑलरेडी त्यांचं काम खूप छान आहे. पहिल्यांदा त्यांचा एकच शब्द होता की जिंतूर तालुक्याची धूळ किती आहे. तर माझ्या मते आजपर्यंत जो विकास झालेला नाही आहे ते नागरे साहेबांना विजयी करून खरंच मत द्या आणि सगळ्या महिलांचे सगळे जे समस्या आहेत दूर करणारे नागरे साहेब आहेत. धन्यवाद. आपण त्यांना निवडून द्या. भैया एक फोटो घे. असंच आहे बाळासाहेब नागरे साहेब. हे ठेवा ना एकदा, हे बंद करा, हे बंद करा. आमचं हेच म्हणणं आहे ते निवडून आलेच पाहिजे नागरे साहेब. घ्यायचं, पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्यामधलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे. ओबीसीनी जाणीव घ्यावं, ओळखून घ्यावं की सुरेशभाई नागरे याला आपण सारा निवडून दिलं तर उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव
उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव त्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर क्रीमी लेअरचा सुद्धा निर्णय आला. या क्रीमी लेअरच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय, एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं आणि एकदा का ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही. हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय. तर आपल्याला मान्य आहे का? मान्य असेल तर हात वरती करा. आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला लढावं लागतं. हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे. जेव्हा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असताना निवडून पाठवलं तर ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही, आम्ही तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो. तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अपप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे. काँग्रेसचे बाणगुळ आहेत ते याची मला जाणीव आहे. लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचं व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केल्या जात, मुसलमानांमध्ये केल्या जाते. मी मुस्लिम समाजाला असताना आवाहन करतोय की लातूरमध्ये मी काय म्हणाल की 32 मतदारसंघ असे आहेत, महाराष्ट्रामध्ये 32 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे, एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असणारा उमेदवार आहे. तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे. तेव्हा सर्व मौलवीना आणि उलेमाना मी असणारा आवाहन केलं. निपुर शर्मा नावाची असणारी महिला, हिने मोहम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहिती. भारतामध्ये नाही त्या अख्ख्या जगामध्ये भारताचा निषेध करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम देशांकडून तो असणारा निषेध करण्यात आला होता. हिला अटक करा, हिच्यावरती कारवाई करा, निपुर शर्माला अटक करा, कारवाई करा. सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदा या संदर्भात नाही आहे आणि म्हणून आम्ही अटक करू शकत. वंचित बहुजन आघाडीने ही जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा पेश केलेला आहे, सादर केलेला आहे की ज्याचं नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे. या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे? या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झाला तर त्याला 7 वर्षाची सजा झाली पाहिजे. लातूरच्या सभेमध्ये मी काय म्हणालो, इथल्या उलेमाला, इथल्या मौलवीला आवाहन केलं की एका बाजूला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे
भाषणातून काय सांगतात आहेत की बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी शहीद केली, ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाहीयेत, ते अफसोस करत नाहीयेत. मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानांनी मतदान दिला, निवडून दिला, त्यावेळेस आम्ही असताना म्हणालो, इथल्या असणाऱ्या मौलवीना आणि काजीदा आणि उलेमाला की या 32 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानाने मतदान केला. जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही, जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाहीये, तो कायदा वंचितला करणं सोपं होय. आणि मोहम्मद पैगंबरा संदर्भात आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात ज्या अभद्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल. काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे. मी इथल्या मुसलमानांना विचारतो, गेली 5 वर्ष वंचित बहुजन आघाडी हा तुमच्या पाठीमागे उभा राहिला. मग ते NRC असेल, भुयारी कायदा असेल किंवा टिपू सुलतानचा मुद्दा असेल किंवा औरंगजेबचा प्रश्न असेल, मजरवरती औरंगजेबच्या मजरवरती चादर चढवून आम्ही आवाहन केला. कोणात हिंमत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा. मी मुसलमानांना आवाहन करतोय, या विधानसभेमध्ये मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या. या विधानसभेमध्ये मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या. या मोहम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या. आपण सुरेशभाई नांगरे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो की हा मोहम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? किंवा ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्या गाव गुंडांना हाकलून द्या असं आवाहन करतो. आणि आपल्या संघामधले नासिर शेख, नासिक शरीफ शेख यांना आपण पाठिंबा दिलेला आहे, त्यांची पण निशाणी असणारा गॅस सिलेंडर आहे, तेव्हा गॅस सिलेंडरला मतदान करावं असं विनंती करतो. सर्वांना विनंती आपण जागेवर बसा. सर्वांना विनंती आपण जागेवर बसा. सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती आपण जागेवर स्थान बनवा. सभेला रवाना झालेले आहेत. यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सभा संपली नाही, जागेवर थांबा. मराठवाडा जमाते इस्लामचे गेले 5 टर्म ते अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांना आपल्याला ऐकायचं है. हम तमाम के दरमियान में अभी मौजूद थे. बड़ी अच्छी मजबूत बातें जनाब सुरेश कुंडलिकराव नागरे के ताल्लुक से और उनका चुनकर लाने के ताल्लुक से तमाम बिरादरियों से, तमाम बहुजन आघाडीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आणि होऊ घातलेले 2024चे आमदार सुरेशभाई नागरे यांची आज जिंतूर या ठिकाणी झालेली प्रचंड महापुरातील सभा आज विजयी सभा म्हणून घोषित करण्यात आली. सध्या हे बाळासाहेब आंबेडकर यांचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा ते सुरेशभाईच्या प्रचाराला येणार अशी बांधलेली खुणगाट आणि ते या ठिकाणी आले आणि सर्वांना दर्शन घेऊन गेले आणि आव्हान केलं. त्यांनी या ठिकाणी मनसुबा रचलाय. महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येणारी सीट तर कुठली असेल तर जिंतूर सेलू मतदारसंघ. आज या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना दर्शन घडलं असेल. मी या ठिकाणी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला नम्र आवाहन करतो की आपण सुद्धा या सर्वसामान्य जनतेचा आक्रोश, सर्वसामान्य जनतेचा विजय, सर्वसामान्य जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं निवडणूक
मतदारसंघात होणार आहे. गेल्या 27 वर्ष राजकीय प्रतिनिधित्व करत असताना एवढ्या माणसाचा महापौर मी पहिल्यांदा पाहिलेला आहे. प्रत्येक घराघरात प्रत्येक झोपडीत एकच नारा सुरेश भैया नागरे, सुरेश भैया नागरे आणि गॅस सिलेंडर. एवढा प्रचंड आक्रोश यासाठी या मतदारसंघात खोट्या भूतकाळात आणि आश्वासनं दिली मात्र केला नाही. कळकळीचं नम्र आवाहन या मतदारसंघात शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. व्यापारी स्वतः बोधरेशांमध्ये आमचा शिकलेला नौजवान त्याच्या हाताला काम नाही. या सगळी व्यवस्था या राजकारण्याने केलेली आहे आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारे सुरेश भैया नागरे यांनी संकल्प केला आहे मला या तालुक्याचा विकास करायचा आहे आणि विकासाचं विजन घेऊन सुरेश भैया नागरे निघाले. तरुण पिढी प्रचंड ताकदीनं सुरेश भैया नागरे सोबत आहे. तसंच वयोवृद्धांचा आशीर्वाद सुद्धा गाव वाड्या वस्त्यात तांड्यावर आणि झोपडीत आणि बंगल्यात सुद्धा एकच नारा घुमलेला आहे सुरेश भैया नागरे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार. आणि बाळासाहेबांनी खऱ्या अर्थानं त्यांच्यात आमदार पाहिला आणि बाळासाहेबांनी त्यांना स्वीकारलं. बाळासाहेबाला कोटी कोटी प्रणाम करतो की बाळासाहेब ज्यांनी झिडकारलं त्यांना तुम्ही स्वीकारलं. निश्चितच या मतदारसंघाचा आमदार सुरेश भैया नागरे होणार आहे. गोरगरिबाचा आमदार होणार आहे निश्चित. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय बिरसा मुंडा, अरे वो 11:20 तो यहाँ उतरे डायरेक्ट इधर आने का जो मी काही निर्णय घेतला हा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला. कारण समाज जर एका बाजून जात असेल आणि आपण दुसऱ्या बाजून जात असेल तर हा परवा विरोधात जातो. त्यामुळे शिवसेनेचा राजीनामा देऊन या ठिकाणी मी बहुजन वंचितमध्ये सुरेश भैया नागरे यांना आमदार करण्यासाठी आणि बहुजनांचा आमदार असावा या जिंतूर विधानसभेत हा विचार घेऊन या ठिकाणी मी निर्णय घेतलेला आहे. आपल्यासमोर 2 दिग्गज आजी माजी आमदार आहेत आणि यांना आपण एक तिसरा उमेदवार आणि तिघांची लढत आहे. काय सांगाल? या आजी माजी आमदाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं या एका पक्षाच्या 2 नाणी आहेत. एक पैसा 2 नाणी. आलटून पलटून या ठिकाणी जनता आणि कार्यकर्ता या ठिकाणी यांच्या वैयक्तिक भांडणामुळे भरडत आहे आणि हा कार्यकर्ता समाज आणि या विधानसभेमध्ये जनता ही भरडू नये म्हणून या ठिकाणी तिसरा पर्याय या जनतेला सुरेश भैया नागरे यांच्या विचारांनी या ठिकाणी आलेला आहे, समोर आलेला आहे. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना एवढंच आव्हान करेन मी कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता या ठिकाणी जिंतूर विधानसभेचा विकास व्हावा आणि सुरेश भैया नागरे यांना निवडून द्यावं अशी विनंती. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भव्य सभा जिंतूर शहरात झालेली आहे आणि या ठिकाणी लाखोच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मतदार राजा उपस्थित होता. या ठिकाणी महिलांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने होती. जिंतूर शहरातील महिला आपल्यासमोर आहेत, त्यांनी सुद्धा ही सभा अटेंड केलेली आहे. काय सांगतात, कोणाला मतदान करणार आहेत? आपल्यासमोर तिरंगी लढत असून या ठिकाणी नवीन चेहरा युवा नेतृत्व सुरेश भैया नागरे हे इकडं आपण आज या सभेसाठी आलात. काय कोणाला मतदान करणार? या सभेसाठी आम्ही इथं आज मत करणार. सुरेश भैयाला मतदान करणार. चला बोला, नाव सांगा. तुम्ही बोला. सुरेश भैयाला मतदान करणार यावर्षी वंचित बहुजन आघाडी. चला ताई या. 4 नंबरला धन्यवाद. चला बोला. वंचित बहुजन आघाडीलाच आम्ही मतदान करणार. वंचित बहुजन आघाडीला सुरेश भैयाला मतदान करणार आहे 4 नंबरला. चला या. वंचित आघाडीचे आहेत आणि आता पण वंचित आघाडीलाच मतदान करून आम्ही सुरेश भैयाला निवडून आणायचं आणि आमचा पक्ष कायमचा राहावा म्हणून आमची हीच इच्छा आहे. धन्यवाद. प्रकाश आंबेडकर यांची सभा आज जिंतूर शहरात झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश भैया नागरे या ठिकाणी उमेदवार आहेत. एक नवीन
आज या जिंतूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे आगमन झाले त्याबद्दल अभिनंदन. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचा तिसरा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण दुःखामध्ये त्याबद्दल आम्ही बाळासाहेब आंबेडकर आमच्या तालुक्यामध्ये आले त्याबद्दल अभिनंदन करतो. आणि कुलदीपराव नागरे यांची उमेदवारी बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिली त्याबद्दल प्रथमतः अभिनंदन. खऱ्या अर्थाने मी रामदेशे चामणेकर या जिंतूर तालुक्यामध्ये भारी बहुजन महासंघाच्या वतीने या जिंतूर तालुक्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर फुलेसाहेब आंबेडकर विचाराची झोप लावण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामुळे सुरेशभाई नागरे यांना गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा. कारण या जिंतूर तालुक्यामध्ये मी एक सामाजिक धार्मिक युवा एक राजकीय या 12 बलुतेदार धंद्यामधला मी पास असणारा व्यक्ती असून माझ्या तालुक्यामध्ये आज SC ST OBC बहुजन समाजाच्या नायकासाठी आज रात्रंदिवस आम्ही फिरतोय. SC समाज ST समाज खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये भरपूर आहेत. या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लीडनं सुरेशभाई कुलदीपराव नागरे हे विजय होणार आहेत, विजय करणार आहेत. आम्ही धन्यवाद. जन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत तुकाराम भारती आपल्या सोबत आहेत. आणि आपण या ठिकाणी आलात काय सांगा. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी सुरेशभाई नागरे यांच्या प्रचारासाठी आलेल्या जास्तीत जास्त गॅस सिलेंडर यांना मतदान केलं. धन्यवाद. सुरेशभाई नागरे वंचित आघाडी वंचित आघाडी सुरेशभाई नागरे वंचित आघाडी बोला आता गॅस सिलेंडर निवडून आणणार. आघाडी हे पक्ष कोणाचा आहे? शब्दीय बाळासाहेब आंबेडकरांचा. इकडे पाहणं शब्दीय बाळासाहेब आंबेडकर. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. ओके. शब्दीय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. बाळासाहेबांनी केलं एक आमचे वंशज BR आंबेडकरचे भीमराव रामजी आंबेडकरचे वंश आहे त्याच्यामध्ये नातू पंत आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे सक्रिय काम केलं आपल्या समोर आज वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे त्या सभेसाठी बाळासाहेब आले. काय सांगा. आता लोक कोणीच केलं नाही. ना भामणेने केलं नाही ना मेघना दिदीने केलं नाही. जे करणार ते कोण करणार? BR आंबेडकरचा नातू पंत आणि पशुपतीनाथ काठमांडू यांचे लक्षात घ्या त्याच्यामध्ये सूत्राचं आणि बहुजनांचं जे राजे आंबेडकर काम BR आंबेडकरने केलं तुम्ही आम्ही प्रकाश आंबेडकर यांची आज सभा जिंतूरमध्ये झालेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सर्व समाजातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि आज ते या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांचा उमेदवारी अर्ज आहे. त्यांच्यासमोर दिग्गज असे उमेदवार उभे आहेत तरी पण नवीन चेहरा म्हणून बदलाव हवा आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. काय सांगतात नागरिक आपण त्यांच्याशी? आपले काय नाही सुरेशभाई नागरे फक्त जिंतूर सेलूमध्ये 50 ते 60 हजार निवडून येतील ही जनतेची अपेक्षा आहे आणि शाश्वती आहे. सुरेशभाई नागरे एकदा आमदार झालेत तर आमच्यासाठी सर्व काही करतील ही शाश्वती आहे. धन्यवाद. बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ही वर्धेच्या स्वरूपात झालेली आहे. आजची सभामध्ये इथल्या जिंतूर सेलू मतदारसंघातील जे प्रस्थापित लोक आहेत त्या प्रस्थापित लोकांना ही सभा एक प्रकारे खडकी बनणारी सभा अशी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच जिंतूर सेलू मतदारसंघातून सुरेशभाई नागरे हे प्रचंड मताने विजयी होतील.
आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.